तर फडणवीस यांच्या नागपुरातील घराबाहेर होर्डिंग्स लावण्यात आलेले आहेत। महाविजयाचे शिल्पकार अशा आशयाचे होर्डिंग्स आपल्याला दिसत आहेत। महाराष्ट्रामध्ये भाजपला आतापर्यंत सर्वाधिक यश मिळालेलं आहे आणि त्या निमित्ताने फडणवीसांच्या घराबाहेर लावण्यात आलेले हे होर्डिंग्स महाविजयाचे शिल्पकार असा आशय या होर्डिंग्सवर आपल्याला दिसतो। यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला अभूतपूर्व यश मिळालेलं आहे आणि महायुती म्हणून तर मोठ्या प्रमाणात घवघवीत असं यश महायुतीला मिळालेलं आहे। आणि नागपूरच्या देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर एक होर्डिंग लागलेला आहे, एक कटआउट लागलेला आहे आणि त्यामध्ये महाविजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस असं सांगण्यात आलेलं आहे, असं लिहिण्यात आलेलं आहे। मोठं कटआउट आहे हे देवेंद्र फडणवीस यांचं नागपुरातील धरमपेठ येथील हे निवासस्थान आहे। या निवासस्थानाच्या अगदी गेटच्या शेजारी हे असं जे कटआउट आणि होर्डिंग जे आहे ते लावण्यात आलेलं आहे। भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हे होर्डिंग लावलेलं आहे। एकूणच पाहता भाजपला जे यश मिळालेलं आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मिळालेलं आहे आणि त्यामुळे जो संपूर्ण विजय मिळालेला आहे त्या विजयाचे शिल्पकार हे देवेंद्र फडणवीस असल्याचं या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो आदेश देतील किंवा जे वरिष्ठ भाजपचे नेते सांगतील, अमित शहा किंवा जे.पी. नड्डा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा निर्णय मान्य असेल असे जाहीर केलेला आहे। त्यामुळे मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा विराजमान होतील अशी राजकीय गोटात जोरदार चर्चा सुरू असताना त्यांचं हे विजयाचं शिल्पकार असल्याचं होर्डिंग नागपुरात चर्चेचा विषय ठरलेला आहे। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।